एक कामाचा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती, एक काम करणारा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती. तसंच तीच ओळख सुमित्राताई सुद्धा कायम ठेवतील, हा 100% विश्वास आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस माझं काम होतं आणि अजितदादांनी त्यांच्याकडे गेलो तर एका मिनिटात सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून, म्हणजे 3 पी होते, तिन्ही पीएनला 3 अधिकाऱ्यांना फोन एकासोबत करून माझं काम ते 5 मिनिटात करून दिलं होतं. अशा अनेक आठवणी अजितदादांच्या काम करण्याची पद्धत, अजितदादाचं सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे अनेक किस्से, अनेक आठवणी आहेत माझ्यासोबतच्या. आपल्यासोबत आहेत आमदार परिणय फुके. भारतीय जनता पार्टीला जे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे यश मिळालं त्याविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. सर, काय सांगाल? भाजपला फार मोठं यश महाराष्ट्रात पाहायला मिळालं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत. निश्चितच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जनतेने भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मागच्या 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम ते करतात आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय महाराष्ट्रामध्ये आणतात आहे, रोजगार निर्मिती करतात आहे आणि एक स्थानिक स्वराज्याच्या महानगरपालिकेचे असतील किंवा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकी असतील, याच्यामध्ये निश्चितच त्या भागातील जनतेने फडणवीस साहेबांवर विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीला मतदान केलंय. त्यांच्या शहराचा, त्यांच्या भागांचा विकास हे भारतीय जनता पार्टीच करू शकतो, या विश्वासाने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि 100% त्यांच्या विश्वासाला भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, महापौर, नगरसेवक सर्व त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. चांगलं काम पुढच्या 5 वर्षात करतील आणि त्यांच्या शहराचा कायापालट करतील, त्यांच्या जिल्ह्याचा, त्यांच्या जिल्हा परिषद सर्कलचा कायापालट करतील, याच्यात दुमत नाही. आज चंद्रपूरमध्ये सुद्धा नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली की भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याचा जो प्रयत्न सुरू आहे आणि महापौर बसवण्यावर काय सांगाल? नाही, निश्चितच उबाठाचे जे नगरसेवक होते त्यांना लक्षात आलं की काँग्रेस पक्षात सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा काँग्रेसमधील जे त्यांचे आपसी भांडणं आहे त्याच्यामुळे ते सत्ता स्थापन करू शकत नाही आणि चुकीने सत्ता स्थापन त्यांनी केली तरी पुढील कामकाज ते करू शकणार नाही. आणि म्हणून उबाटाचे सर्व नगरसेवक, उबाठा पक्षाने निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन एक चंद्रपूर शहराला एक स्थिर सरकार द्यावे आणि महानगरपालिकेच्या ज्या मूलभूत सुविधा, महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा जनतेला उपलब्ध करून देतात, राज्य सरकारकडनं जी मदत घेऊन मोठा विकास ते करू शकतात, या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन त्यांनी उबाटाने भारतीय जनता पार्टीला समर्थन केलं. अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर आज सुनेत्राताई पवार यांनी आजच पदभार स्वीकारून आपल्या कार्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच पद्धतीनं एक सहयोगी पक्ष म्हणून आपल्या काय भावना आहेत? नाही, निश्चितच सुमित्राताईंना फार फार शुभेच्छा. ज्या प्रकारे मागील अनेक वर्षापासून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम अजितदादांनी केलं, त्याच प्रकारे सुमित्राताई सुद्धा महाराष्ट्रात काम करतील. ज्या प्रकारे अजितदादा पूर्ण वेळ लोकांचे कामं करायचे, एक कामाचा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती, एक काम करणारा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती. तसंच तीच ओळख सुमित्राताई सुद्धा कायम ठेवतील, हा 100% विश्वास आहे आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा आहे. तुमची एखादी अजितदादांच्या विषयीची आठवण काही सांगू शकाल? आता नुकतंच मागच्या अधिवेशनामध्ये मी ओबीसी विभागाला जे निधी मिळतं त्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच्यात मी फायनान्स विभागाला, वित्त विभागाला धारेवर धरलं होतं. त्यात अजितदादांनी मला फोन करून सांगितलं होतं आणि त्यांनी मग सगळ्या अडचणी सांगितल्या होत्या आणि एका साधारण आमदाराने एखादा विषय उचलला, त्याची दखल घेऊन स्वतः वैयक्तिक बोलावून मला सभागृहात ते आले दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मला बसून जवळपास 5-7 मिनिटं त्यांनी सगळा पूर्ण राज्याचा आर्थिक स्थिती कशी आहे, काय 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 अडचणी आहेत ते त्यांनी सांगितलं होतं. आणि निश्चितच म्हणजे एका साधारण छोट्या आमदाराला की त्यांनी इतकं महत्व देऊन त्याच्या मनातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं त्यांनी ते प्रयत्न केला होता आणि त्याचं प्रॉपर उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. एक अजितदादाच्या अशा अनेक आठवणी आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस माझं काम होतं आणि अजितदादांनी त्यांच्याकडे गेलो तर एका मिनिटात सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून, म्हणजे 3 पी होते, तिन्ही पीएनला 3 अधिकाऱ्यांना फोन एकासोबत करून माझं काम ते 5 मिनिटात करून दिलं होतं. अशा अनेक आठवणी अजितदादांच्या काम करण्याची पद्धत, अजितदादाचं सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे अनेक किस्से, अनेक आठवणी आहेत माझ्यासोबतच्या. आता नुकतंच नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा
जे मी सगळ्या आमदारांसाठी, मंत्र्यांसाठी, मुख्यमंत्री साहेबांसाठी एक असाच एक पार्टी ठेवतो. त्यातही अजितदादा आले होते आणि त्यातही अनेक गप्पा आम्ही केल्या होत्या. तर अजितदादाच्या अनेक आठवणी आहेत. एक चांगला नेता आपल्यामधनं आज आपल्यामध्ये नाही राहिले आहेत. महाराष्ट्राला कुठेतरी एक गती देण्याचं काम त्यांनी केलं. आज ते नाही आहे तर निश्चितच ही गती कुठेतरी मला वाटतं थोडी धिमावली आहेत किंवा असं मला वाटतं. पण निश्चितच त्यांच्या अनेक चांगल्या आठवणी माझ्यासोबत आहेत. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा आता सध्या जोरदार चर्चेचा विषय सुरू आहे. आज सुनेत्राताई पवार सुद्धा दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत संध्याकाळी असं समजतंय. काल मुख्यमंत्री सुद्धा दिल्ली भेट करून आले आहेत. काय सांगा? नाही, मला असं वाटतं की त्या पक्षाचं इंटरनल विषय आहे. त्यात त्यांनीच तो निर्णय घ्यावा आणि मला असं वाटतं की आता सगळेच पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत येण्यास इच्छुक आहे, महायुतीमध्ये येण्यास इच्छुक आहे. तर मला वाटतं शरद पवार साहेबांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर येत असणार तर मला असं वाटतं की त्यांचं स्वागतच आहे. धन्यवाद. हे होते भाजपचे आमदार परिणय फुके. कॅमेरामन प्रथमेश राणेसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV मुंबई.